नमस्कार। तर आज आमच्याकडे गेस्ट येणार होते, मग डेझर्टमध्ये काय बनवायचं, घरामध्ये भरपूर फ्रुट्स होते, मग म्हटलं छान फ्रूट कस्टर्ड बनवूया। मग काय मस्त अर्धा तास छान गॅसवर दूध उकळून घेतलं, त्याच्यामध्ये 1 वाटी साखर टाकली आणि 15-20 मिनिट परत छान थोडंसं स्टर करून घेतलं गॅसवर। दूध बऱ्यापैकी छान असं घट्ट झालं होतं। एका बाउलमध्ये थोडंसं दूध घ्यायचं, त्याच्यामध्ये कस्टर्ड पावडर ऍड करायची, लम्स मोडून मग ते कंप्लीट दुधामध्ये टाकायचं, म्हणजे ते दूध छान असं सॉफ्ट होतं, त्याच्यामध्ये लम्स अजिबात होत नाहीत। तर आता मी दुधामध्ये ऍड केलंय आणि परत अर्धा तास गॅसवर दूध ठेवलंय। अर्ध्या तासानंतर छान दूध घट्ट होतं, तोपर्यंत मी फ्रुट्स वगैरे कट करून घेतले आणि इकडे दूध थंड करून घेतलं। दूध छान थंड झाल्यावर घट्ट होतं, मग त्याच्यामध्ये फ्रुट्स ऍड केले आणि डाळिंब नक्की टाका, पण माझ्याकडे इकडे डाळिंब मला मिळालं नाही म्हणून मी नाही टाकलंय। पण छान कलरफुल फ्रूट कस्टर्ड मस्त दिसतं आणि त्याच्यानंतर थोडा वेळ ते फ्रीजमध्ये ठेवायचं, मिनिमम 2 तास तरी ठेवायचं, म्हणजे त्याला छान क्रीमी टेक्स्चर येतं। अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।